कोणासाठी 12 महिने काम करताय तुम्ही? फॅमिलीसाठी वाटतंय तुम्हाला असं तुम्ही फॅमिलीसाठी 12 महिने काम करतायत? चुकीचा भ्रम पाडलेला आहे तुम्ही. तुम्ही स्वतःसाठी फक्त 7 महिने काम करतायत आणि जे उर्वरित 5 महिने आहेत ते फक्त गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करण्यासाठी करतायत. कारण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपल्यावर जो टॅक्स लादलेला असतो तो सुमारे 40 ते 42% आपल्यावर लादलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष टॅक्स जर म्हणायचं म्हणलं तर जे आपण काही खरेदी वगैरे करतो, कुठल्याही काही मोठ्या वस्तू घेतो त्याच्यावरती जीएसटी वगैरे जे काही टॅक्स लागतात ते वेगळे. दैनंदिन जीवनामध्ये दूध घेणार, हे घेणार, ते घेणार, कुठलंही प्रोसेसिंग पॅकेटिंग फूड घ्या तुम्ही, त्याच्यावर जीएसटी ही लावलेली असते. पण त्याच्यावर आपण कधी लक्षच देत नाही. आपण फक्त काय म्हणतो, ही वस्तू 5 रुपयाची घेऊन टाका. आपण म्हणजे कधी त्याच्यावर लक्ष नाही दिलं की याला एवढा एवढा टॅक्स आहे, तेवढा तेवढा टॅक्स आहे. आपण स्वतःसाठी फक्त भाई 7 महिने काम करतो, जे उर्वरित 5 महिने आहेत ते फक्त गव्हर्नमेंटला टॅक्स भरण्यासाठी घासतोय खाली फुकट. मग मला सांगा, स्वतःसाठी माणूस 7 महिने काम करतोय, गव्हर्नमेंटसाठी 5 महिने काम करतोय, तर कोण कशी सेव्हिंग करू शकणार? कोण प्रॉफिट मध्ये असणार? म्हणून भाई प्रत्येकाचे एवढे येल लागलेत, समजलं का? म्हणून भाई लोक म्हणतात ना, पैसे नाही पैसे नाही. त्याचं महत्वाचं कारण हे आहे, कारण आपण 5 महिने गव्हर्नमेंटसाठी घासतोय आणि स्वतःसाठी फक्त 7 महिने घासतोय. तुम्हाला जरी खोटं वाटत असेल तर दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ज्या गोष्टी करतायत त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. त्या गोष्टीच्या किमती बघा, त्यावर किती टॅक्स दिलेला आहे आणि त्याचा हिशोब महिन्याभराचा काढा. आपण गव्हर्नमेंटला किती टॅक्स पेड केला, आपल्याला पेमेंट किती आहे, त्याचं एक कॅल्क्युलेशन बसवा तुम्ही. तेव्हा तुम्हाला ही गोष्ट खरी पटणार. त्याशिवाय हे फक्त तुम्हाला एक अफवा वाटेल किंवा उगाच काहीतरी बडबडतोय म्हणून बडबडतोय असं वाटणार. आपल्या भारत देशाला ही जी टॅक्सची कीड लागलेली आहे ना, त्याच्यामुळे सर्वसाधारण नागरिक हा कायमस्वरूपीचा दबलेला आहे त्याच्या खाली. आणि जे मोठमोठे उद्योगपती बिझनेसमॅन आहेत त्यांचं बाई, त्यांचं काय नाही, त्यांचं एकदम सुखाचा मनाने संसार पाणी चालू आहे, मौज चालू आहे, ऐश चालू आहे. आपले पोरं कुठेतरी झेडपी मध्ये जातील. आता झेडपीच्या शाळा देखील बंद झाल्यात. आणि जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांचे पोरं इथं भारतात नाही, दुसऱ्या देशात शिक्षण घेतात जाऊन. आणि भाई तुम्ही जर कधी लक्ष केंद्रित केलंच तर मला फक्त एक गोष्ट सांगा, हे जे काही आपले देश सोडून जाणारे सेलिब्रिटी आहेत, हे जे दुसऱ्या देशात स्थायिक होतात, कारण त्यांना माहिती आहे त्यांना तिथल्या ज्या सुविधा वगैरे आहेत त्या एकदम टॉप क्वालिटी भेटणार आहेत गव्हर्नमेंटच्या. आणि आपल्या भारत देशात जर त्याच्या कम्पॅरिझन मध्ये बघितलं गव्हर्नमेंट सोयी सुविधांचा, तुम्हाला अंदाज तर आहेच कशा आहेत. आता तुम्ही एक साधारण अँब्युलन्सला फोन करा, अँब्युलन्स भाई तुमचा रस्त्यावर जीव जाईन तरी अँब्युलन्स वेळेवर येणार नाही. आपल्याला कुठल्या तरी प्रायव्हेट अँब्युलन्स वाल्याला कॉल करावा लागेल, तेव्हा तो आपल्याला उचलला हॉस्पिटलमध्ये. अँब्युलन्सच नाही तर इतर भरपूर साऱ्या गव्हर्नमेंटच्या सोयी सुविधा आहेत ज्या आपल्याला प्रॉपर इथं भारत देशात नाही भेटत. म्हणून हे जे मोठे मोठे सेलिब्रिटीज वगैरे आहेत त्या असं युएस, कॅनडा वगैरे जे काही सिंगापूर सारख्या मोठमोठे चांगले चांगले सिटी आहेत वेल डेव्हलप्ड, त्या सिटीमध्ये जाऊन स्थायिक झालेले आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे असं नाही की त्यांना तिथं टॅक्स भरायचं नाही, तिथेही त्यांना टॅक्स भरायचा. जो त्यांचा कमाईचा भाग असेल त्यातून काहीतरी प्रतिशत त्यांना टॅक्स तिथे भरायचाच आहे. तो टॅक्स भारतातही भरायचा आहे. मग ते प्रेफर काय करतात, जरी भारतात आपण टॅक्स भरतो, टॅक्स भरूनही आपल्याला चांगल्या सोयी सुविधा भेटत नाहीत, तर ते दुसऱ्या देशात जाऊन स्थायिक होतात आणि तिथं चांगल्या सोयी सुविधा घेत आहेत. मग आपण भाई म्हणजे 5 महिने गव्हर्नमेंटसाठी राबतोय, तर मग आपल्याला ह्या सुविधा, मूलभूत ज्या गरजा आहेत गव्हर्नमेंट कडून भेटणाऱ्या, त्या का नको भेटायला पाहिजे चांगल्यातल्या चांगल्या? कारण आपल्या भारत देशात जे राजकारण आहे तेवढं गलिच्छ आहे. राजकारण्यांनी फक्त स्वतःचे खिशे भरलेत, स्वतःचे घर भरलेत. मग तो कुठलाही राजकीय पक्ष असो, काँग्रेस असो, बीजेपी असो. आता पुण्यातलाच विषय बघा, पुण्यातलाच नाही तर कुठलाही विषय बघा भारत देशातील, त्यांच्याच घरासमोरचे रस्ते भाई एवढे भंगार असतात ना, काय सांगू. म्हणजे त्यांना त्यांच्या घराच्या रस्त्याची काळजी नाही तर इतर लोकांची काय काळजी असणार. त्याच पद्धतीने आपल्या भारतात तसं न करता आपल्या माणसांकडून थोडं थोडं शोषण केलं जातं. कारण यांना यांची लायकी माहिती आहे, हे एवढ्या सेवा आपल्याला फ्रीमध्ये देऊन नाही शकत. आणि जो लाडक्या बहिणीचा विषय आलेला आहे, 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर जमा करतात, तर असं समजा जो खिस्सा आपल्याकडून कापला जातोय त्याचा फक्त 1% एक हिस्सा आपल्याला महिन्याभरातून दिला जातोय. मला फक्त एवढंच म्हणायचंय, जागरूक व्हा आणि सतर्क व्हा. आणि आपण 5 महिने कोणासाठी घासतोय याची जाणीव ठेवा.